नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये 70 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत महानगरपालिकेला. आणि हे जे बिनविरोध उमेदवार झालेले आहेत प्रत्येकी 10-10 कोटी रुपये दिल्याचं बोललं जातं. म्हणजे आज किती कोटी रुपयांचा चुरडा आहे. आणि येणाऱ्या काही काळामध्ये निवडणुकाच होणं कठीण आहे. आज 70 उमेदवार बिनविरोध झालेत. येणाऱ्या निवडणुकीत 700 उमेदवार बिनविरोध होतील. प्रत्येकी 10 कोटी 20 कोटी रुपये देऊन त्यांना माघार घ्यायला लावली जाईल. आणि बघा, मुंबईमध्ये कशा पद्धतीनं मुंबईसह महाराष्ट्रातल्या जे 29 महानगरपालिका आहेत याच्यामध्ये विरोधी उमेदवाराला कशा पद्धतीनं माघार घ्यायला लावली याचं हे सध्याचं ज्वलंत उदाहरण आहे मित्रांनो. आणि देशाची लोकशाही खरंच वेगळ्या वर्णावरती जाऊन ठेपली की काय, असं काहीच चित्र आहे. आणि याला आता कोर्टामध्ये 3 याचिका दाखल झालेल्या आहेत या गोष्टीच्या विरोधात, बिनविरोधच्या विरोधात. तर खरंच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट लगाम लावेल का पुन्हा ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच निकाल देईल, निर्णय देईल, असंच काहीच चित्र आपल्याला तरी दिसतंय. तर चला याच विषयाची आज चर्चा करू, बघू की काय कोर्ट काय म्हणतंय, पक्षावाले काय म्हणतायत. तर याच विषयाची आज चर्चा करणार आहोत आपण. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ज्या वादंग पेटलंय हे भयानक असं पेटलंय आणि हे थांबण्याचं नाव घेत नाही. राज्यामध्ये 29 महापालिकेपैकी जवळपास 10 ते 15 महानगरपालिकेमध्ये बिनविरोध अनेक ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत. आता बिनविरोध म्हणजे आज बघा, एका वार्डामध्ये एका उमेदवाराच्या विरोधात 10-10, 15-15 उमेदवारी अर्ज दाखल केलेले असतात, 20-20 दाखल केलेले असतात. परंतु या ठिकाणी मात्र कशा पद्धतीनं माघार घ्यायला लावली काय बघा. प्रथमतः आपण बघू की महाराष्ट्रामध्ये किती नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये 68 ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि त्यापैकी सर्वाधिक हे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाची म्हटलं की आपण लगेच म्हणतो की सत्ताधारी पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष काहीही करू शकतो, असंच काहीच चित्र आहे. यात सर्वाधिक नगरसेवक हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. आता केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका हे मुंबईच्या अगदी जवळपास असलेलं शहर, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आता या कल्याण डोंबिवली महापालिकेचं 122 नगरसेवक आहेत. त्यापैकी 21 नगरसेवक बिनविरोध झाले. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 15 आणि एकनाथ शिंदेचे 6 असे 21 नगरसेवक हे बिनविरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता हे जरी बिनविरोध झाले असले तरी या बिनविरोधच्या मागे नेमकं काय दडलेलं आहे हे सुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न केला किंवा अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. आता मुंबई महापालिकेच्या हद्दीतलं केडीएमसी मधलं जर आपण उदाहरण पाहिलं तर एका उमेदवाराला कमीत कमी 5 कोटी 10 कोटी हा खर्च येतो. तर त्याचं सत्र असं झालेलं आहे की याच्यापेक्षा जास्त खर्च येतो. परंतु जे समोर जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या उमेदवारांवरती कशा पद्धतीनं दबाव टाकला गेला, म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्याला नको तो त्रास देण्याचं काम हे सत्ताधारी पक्षानं केलंय, असं आपण आपल्या निदर्शनास आलेलं आहे. त्यातलाच एक व्हिडिओ आहे माझ्याकडं, तो तुम्हाला दाखवतो नवनाथ बनचा. हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबा हे भारतीय जनता पक्ष नेमकं काय करतंय ते हे आपल्या लक्षात येईल की बघा हे माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत या गोष्टीचे की
भाजपनं माघार घ्यायला लावण्यासाठी कसा साम दाम दंड भेद असा वापर केला. पोलिसांकरवे लोकांना धमक्या देण्यात आल्या, तसंच पैसे देण्यात आले. काल अविनाश जाधव यांनी जी पत्रकार परिषद घेतली, अविनाश जाधव आणि राजन विचारे यांनी, या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतोय की एकनाथ शिंदे यांच्या घरी उद्धव ठाकरे गटाचे केडीएमसीचे एक उमेदवार, एक पोलीसवाला त्यांना घेऊन चाललेला आहे त्याला, आणि तो तिथून माघारी आल्यानंतर त्यानं उमेदवारी अर्ज मागे घेतला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या निवडणुकांमध्ये पोलिसांकरवी सुद्धा वापर केला गेला, खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा धमकी देण्यात आली. आता हा जे मी व्हिडिओ दाखवला होता, हा व्हिडिओ मानखुर्द या ठिकाणचा आहे आणि प्रभाग क्रमांक 136 मध्ये नवनाथ बन हे उभे आहेत आणि नवनाथ बन यांच्या विरोधात एक अपक्ष उमेदवार उभा आहे आणि तो अपक्ष उमेदवाराला माघार घेण्यासाठी त्याच्यावरती दबाव आणला गेला. यामध्ये अमित साटम असेल, नार्वेकर असतील, किरीट सोमय्या असतील, ह्या सगळ्या मंडळीने याला दबाव आणला ह्याच्यावरती आणि त्याला दमदाटी दिली. पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा धमकी दिली, तरी देखील या उमेदवारानं उमेदवारी मागे घेतलेली नाही. म्हणजे असा तो व्हिडिओ आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कसं लोकांना धमक्या दिल्या जात आहेत, कसं उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्रास दिला जातो, याचे हे व्हिडिओ व्हायरल झाले. तसंच ज्या लोकांनी आता उमेदवाऱ्या मागे घेतलेल्या जिथं बिनविरोध झालेला आहे, अशा ठिकाणी मात्र प्रत्येक उमेदवाराला माघार घेणाऱ्या 10-10 कोटी 5-5 कोटी देण्यात आलेले आहेत. असं काहीसं आता चित्र सगळं समोर आलेलं आहे. म्हणजे 70 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, परंतु 70 उमेदवारांच्या मागे एका उमेदवाराच्या मागे जवळपास 20 ते 25 कोटी रुपये खर्च झाला आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर म्हणजे 20 कोटीनच धरलं तर 70 दुनी 14 म्हणजे 1400 कोटी रुपये या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खर्च झालेले आहेत. म्हणजे एवढा पैसा हा भारतीय जनता पक्ष आणि यांच्या लोकांकडे कस काय जमला, हे सर्वसामान्य माणसाला याचं काही स्वरसूतक सुटला. आता या सगळ्या गोष्टींवरती हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल झालेल्या आहेत. तर सुप्रीम कोर्टाचा सुद्धा पाठीमागच्या काळात 2025 मध्ये एक निकाल आलेला आहे की ज्या ठिकाणी सगळेच उमेदवार माघार घेतील आणि एकच उमेदवार जर राहिला असेल तर त्या ठिकाणी मात्र नोटा हाच उमेदवार धरण्यात यावा आणि दोघांमध्ये निवडणूक व्हावी, असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. त्याहून दुसरं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जर निवडणुकीमध्ये लोकशाही प्रणालीमध्ये मतदाराला आपला मतदानाचा हक्कच जर बजावता येत नसेल तर तो मतदाराच्या अधिकारावरती गदा आणल्यासारखं होईल, असं सुप्रीम कोर्टानं मत नोंदवलेलं आहे. आणि त्याचाच दाखला देत आता हे जे 70 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत किंवा याच्या अगोदर जे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत म्हणजे नगरपालिका नगरपंचायतीमध्ये, या सगळ्यांना अडचणीत आणणारा हा निकाल आहे. आणि या ठिकाणी पुन्हा निवडणुका लागू शकतात, पोटनिवडणुका म्हणून, असंच काहीसं सध्याचं तरी चित्र आहे मित्रांनो. म्हणजे जर कोणी उमेदवार नसेल तर तिथं नोटा आणि तो उमेदवार अशी दोघांमध्ये लढत व्हावी, असं काहीसं मत हे सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे. आणि त्याचाच दाखला देत हायकोर्टामध्ये सुद्धा ही रिट पिटिशन दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा तोच निकाल येणं सध्या तरी अपेक्षित आहे असं एकंदरीत दिसतंय. तर